नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी रसभाजी करणार आहोत आपण बटाट्याची। खूप छान होते ही। आपण आता तूप गरम केलंय, त्यामध्ये हे मिरचीचे तुकडे टाकायचे। मिरचीचे तुकडे असे तुपावरती छान लाल झाल्यानंतर आपण हे शेंगदाण्याचे जे असं पाण्यासारखं पातळ असं वाटून घ्यायचंय मिक्सरला वाटतानाच, आणि खूप फाईन अशी पेस्ट करून घ्यायची त्याची पातळ अशी, आणि ती आपण यामध्ये टाकायची। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे रॉक सॉल्ट आहे, याला पिंक सॉल्ट सुद्धा म्हणतात। जे उपवासासाठी येतं ते मीठ आपण वापरतो इथे। त्यानंतर आपल्याला इथे गुळ टाकायचं आहे, थोडासा असा गुळ चवीपुरती टाकायचा आहे। त्यानंतर हे चिंचेचे 1-2 तुकडे आहेत ते आपण टाकणार आहोत। चिंच तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आता आपण याला एक उकळी आणू द्यायची। उकळी आली ह्याला खूप छान अशी, आणि आपण आता हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे पूर्ण बटाटे शिजवलेले होते। बटाटे शिजल्यानंतर आपण याचे असे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण आता यामध्ये टाकायचे आणि पुन्हा ह्याला एक उकळी आणायची आहे। त्यानंतर ही आपली लगेच बटाट्याची रसभाजी तयार होते। खूप झटपट होते। तुम्हाला जर हवं असेल तिखट जास्त तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता, परंतु मला तिखट जास्त चालत नाही म्हणून मी कमी मिरच्या टाकल्यात। तुम्ही मिरच्यांचा ठेचा करून सुद्धा त्या तुपामध्ये टाकू शकता। खूप छान चव येते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला नक्कीच बटाट्याची रसभाजी तयार झालेली आहे। खूप छान चव येते। तुम्ही ही वरईच्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागते ही, तुम्ही नक्की ट्राय करा।